नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता इकडे देवाची पूजा करता क्षणी जय आता बाजूला येतो. आणि जय बाजूला येताच आता तिथली एक बाई आता शर्वरीकडे प्रसादाची डिश देते. आणि इकडे जयला बरं वाटत नसतं, तर प्रेमाने शर्वरी ती डिश घेऊन जय समोर येते आणि म्हणते की घे, एवढं घे तू शायनर, प्रसाद आहे. तर जय म्हणतो नको आहे मला. आणि प्रेमाची फुंकर मारत आता तो प्रसाद शर्वरी आता जयला चमच्याने देते. तर जय हा शर्वरीकडे बघू लागतो. आणि त्याच वेळेस आता आपण शर्वरीसोबत प्रेमाने जे क्षण घालवले होते ते सगळे क्षण जयच्या डोळ्यासमोर येतात. आणि शर्वरी आपली किती प्रेमाने काळजी घेते हे आता जयला कळतं. आणि पुन्हा आता शर्वरी त्या बायकांसोबत आता स्वयंपाक करू लागते. तर एक बाई म्हणते की काय नाव गं तुझ्या मालकाचं? तर शर्वरी म्हणते की मालकाचं नाव जय खानोलकर. ती बाई म्हणते की चांगलं आहे बरं का नाव. आणि जयकडे बघत ती बाई म्हणते की रागीट दिसतोय. तेव्हा आता शर्वरी म्हणते की कधी कधी ना खूप रागवतो आणि चिडतो सुद्धा. ती बाई म्हणते की असतं ना एखादा माणूस असं असतं. आणि ती बाई म्हणते की आपणच सांभाळून घ्यायचं असतं, एकदा अंगवळणी पडलं की मग ते पडतंच. शर्वरी जयकडे बघत म्हणते की खरंच ते सुद्धा खरंच आहे. ती बाई म्हणते जीवाला एवढा घोरबीर लावून नाही घ्यायचा बरं का. शर्वरी म्हणते छे मी काय नाही एवढा जीवाला घोर लावून घेत. आणि शर्वरी म्हणते की बरोबर आहे, अजून जास्त बिघडायला नको म्हणजे झालं. तर हसतच ती बाई म्हणते की अगं मग मालकाला जे लागतं ना ते द्यायचं म्हणजे बिघडतच नाही. आणि शर्वरी म्हणते की म्हणून तर त्याच्या सगळ्या ऑर्डर मी फॉलो करते. आणि इकडे आता ती बाई म्हणते की चांगलं आहे आणि बोलव तुझ्या मालकाला इकडे. पटकन आता शर्वरी जय अशी हाक मारत जयला बोलावते. ती बाई म्हणते चांगले असं मालकाला काय नावाने हाक मारतात का? आणि तेवढ्यात आता जय तिथे येतो. तर ती बाई म्हणते की बापरे, आजकालचे नवरा बायको एकमेकांना नावानेच हाक मारतात. तर जय शर्वरीकडे बघतो आणि लगेच आता उठून उभा राहा. शर्वरी म्हणते नाही नाही, आम्ही दोघं नवरा बायको नाही आहोत. ती बाई म्हणते तूच आत्ता बोलत होती ना माझा मालक असा माझा मालक तसा. आणि शर्वरी म्हणते की मी याला मालक बोलली कारण हा माझ्या ऑफिसचा मालक आहे, माझा मालक नाही आहे. शर्वरी म्हणते की म्हणजे मी याच्या कंपनीत काम करते म्हणून मी बोलली. आणि तेवढ्यात आता शर्वरी म्हणते हा माझा मित्र आहे. ती बाई म्हणते अच्छा. ती बाई आता जयला म्हणते की अरे लेका, ही मुलगी तुझी एवढी काळजी घेते. आणि ती बाई म्हणते की म्हणून मला वाटलंय नवरा आहे की काय म्हणून. आणि लगेच आता ती ऐकून जय हा शर्वरीकडे, तर शर्वरी जयकडे बघते. आणि त्यानंतर आता दोघेही त्यांच्या बुलेटवरून आता पुन्हा रस्त्याने त्यांच्या रूमकडे येऊ लागतात. तर भरधाव पाऊस होतो. आणि आता जय आणि शर्वरी दोघेही त्या पावसात भिजत भिजत आता त्या फार्म हाऊसवर येतात. पण एका ठिकाणी ते येत असताना आता इकडे जयची बाईक बंद पडते. तर शर्वरी म्हणते काय रे काय झालं? आणि तेवढ्यात आता जयला आता खूप त्रास होऊ लागतो. आणि जयला आता अस्वस्थ होऊ लागतं, घाम येऊ लागतो. तर तेवढ्या जयकडे बघा शर्वरी म्हणते शायनर काय होतंय? जय आता त्याची बुलेट स्टँडवर लावतो. आणि जयच्या अंगाला हात लावत शर्वरी म्हणते की शायनर अरे तुला किती ताप आहे आणि तुझा बघ चेहरा कसा झालाय. आणि बाईक सुद्धा बंद पडलेली असते. तर आता बाईकला लोटत लोटत जय आता एका शर्वरी सोबत एका घरासमोर येतो. आणि तेवढ्यात आता एका घरासमोर येत शर्वरी आतमध्ये कुणी आहे का अशी हाक मारतात. एक आजोबा बाहेर येतात. तेव्हा शर्वरी इकडे बघत आजोबा म्हणतात काय रे पोरांनो काय झालं? शर्वरी म्हणते की आजोबा आमची गाडी बंद पडली आणि याला ताप आलाय, हा तापाने फणफणतोय. शर्वरी म्हणते की तिकडे जाण्यासाठी गाडीची काही सोय होऊ शकते का? आजोबा म्हणतो की या टायमाला कसं शक्य आहे? आणि ते आजोबाकडे बघत शर्वरी म्हणते की आम्ही थोडा वेळ इथे थांबलो तर चालेल का? ते आजोबा म्हणतात थांबलं का काय, माझंच खोपटं आहे, थांबा की. आणि ओली कापडं आहे ना ते बदली करा. आणि तेवढ्यात आता ते आजोबा आता जयसाठी त्याचे स्वतःचे कपडे देतात. आणि तो माणूस म्हणतो की अजून जर तुम्ही ओले कापड तसेच अंगावर ठेवले तर आजारी पडताल. आणि इकडे आता आजोबा म्हणतो की मी तुमचे खाण्याची व्यवस्था करतो चालेल ना? तर शर्वरी म्हणते खाऊ ना. आणि पटकन आता त्या आजोबाचे कपडे शर्वरी आता जयला देते. आणि शर्वरीला आता एक त्या आजोबाच्या बायकोची साडीसुद्धा आता त्या आजोबांनी दिलेली असते. आणि इकडे आता तेजू ही जयच्या मोबाईलवर फोन करते. पण जय काही फोन उचलायला तयार नसतो. तेजू म्हणते हा रिसॉर्टवर गेलाय पण फोन तर काही उचलत नाही. आणि तेजू आता मॅकला फोन लावते. तर मकरंद म्हणतो की बोला ना मॅडम. आणि तेजू म्हणते की मकरंद ऐक ना, त्या फॅसिलिटी सर्व्हिसेसचं कोटेशन मागवलं होतं, त्याचा मेल केला होता, जय सरांनी बघितला का? आणि लगेच आता तेजू म्हणते की हे बघा कामं पेंटिंग ठेवू नका नाही तर नंतर गडबड होईल. आणि लगेच आता मॅक म्हणतो की जय सर तिकडेच आहे मॅडम, एक्झॅक्टली मला माहीत नाही पण मी गावी आलोय. तर तेजू म्हणते काय? आणि मॅक म्हणतो की आमचं घर होतं ना ते पावसामुळे पडलं. तर तेजू म्हणते की बरं आता ठीक आहे ना सगळं? आणि लगेच आता तेजू म्हणते की अच्छा म्हणजे जय सर तिकडे एकटेच आहे. तर मॅक म्हणतो एकटेच नाही आहे,
शेरू म्हणजे शर्वरी परब आहे त्यांच्यासोबत. तर आता तेजूला धक्का बसतो आणि तेवढ्यात आता फोन कट करत आता तेजस्विनी म्हणते की जय आणि शर्वरी दोघे एकत्र. रागाने आता तेजस्विनी पुन्हा जयला फोन लावू लागते आणि म्हणते की जय फोन का उचलत नाहीये. आणि आता हातावर हात मारत आता तेजस्विनी विचारात पडते. आणि त्यानंतर आता इकडे कपडे बदलता क्षणी जय हा दरवाजात उभा राहतो. जयला खूप थंडी वाजत असते आणि ताप आलेला असतो. तेवढ्यात आता दरवाजा बंद करून शर्वजी आतमध्ये येते आणि जयचा हात धरून जयला आता अंथरुणावर झोपवते. थंडीने कुडकुडत जय आता खाली झोपतो तर शर्वरी आता पुन्हा आता जयचा हात चोळू लागते. आणि तेवढ्यात आता दरवाजा खडकन उघडून विजेचा कडकडाट होतो तर शर्वरी पाठीमागे बघते आणि शर्वरी आता उठून जाऊ लागताच आता झोपेतच जय आता शर्वरीचा हात धरतो. आणि त्यानंतर आता जयला ताप असल्यामुळे शर्वरी आता मिठाच्या पट्ट्या तयार करून आता जयच्या कपाळावर ठेवते. आणि तेवढ्यात आता जयला स्वप्न पडून आता जाग येते आणि पटकन आता जय तेजूचं म्हणजे आई असे नाव घेतो तर डोळ्यातून पाणी येत शर्वरी म्हणते घाबरू नको मी आहे. आणि त्यानंतर आता प्रत्येक वेळीच मिठाच्या पट्ट्या बदलून आता शर्वरी ही रात्रभर जयच्या आता डोक्यासमोर बसून आता जागीच असते. आणि त्यानंतर आता इकडे तशीच शर्वरीला झोप लागते आणि जयच्या पायथ्याशी तशीच आता जयचा हात आता डोक्याखाली ठेवून शर्वरी झोपी जाते. दुसऱ्या दिवशी सकाळ होताच आता जयला जाग येते आणि जय शर्वरीला त्या अवस्थेत झोपल्याचे बघतो. आणि हळूस जयच्या चेहऱ्यावर जय शर्वरीच्या चेहऱ्यावरचे केस बाजूला करू लागताच पटकन शर्वरीला सुद्धा जाग येते आणि शर्वरी उठून बसते. तर जय म्हणतो की काय हे. तर आता शर्वरी म्हणते की रात्री अरे तुला खूप ताप होता आणि ना आता कसं वाटतंय. जय म्हणतो बरं वाटतंय. आणि शर्वरी म्हणते की त्यामुळे मिठाच्या पट्ट्या मी रात्रभर तुझ्या कपाळावरती ठेवत होते. शर्वरी म्हणते ठीक आहे मी तुझ्यासाठी चहा करते. आणि त्यानंतर शर्वरी बाहेर येऊन चूल पेटवते आणि चुलीत आता लाकडे टाकून आता फुंकर मारता क्षणी आता कशी बशी चूल पेटते तर जय शर्वरीची ती सगळी खटाटोप बघत असतो. आणि त्यानंतर प्रेमाने चहा तयार करून आता शर्वरी तो जयला देते. तर जय पुन्हा एकदा ते शर्वरीचं प्रेम बघून आता शर्वरीकडे एकटक नजरेने बघतो. आणि तेवढ्यात आता जय हा शर्वरीचा हात धरतो आणि दोघेही पुन्हा एकदा प्रेमाने एकमेकांकडे बघतात. आणि इकडे आता जयला शर्वरी चहा देते. शर्वरी म्हणते की अरे मी तुझ्यासाठी दुसरं काही बनवू का म्हणजे तांदूळ आहे तिथे मी तुझ्यासाठी पेज बनवू का. जय म्हणतो नाही नको. शर्वरी म्हणते की अरे आम्हाला जर ताप आला तर मम्मी आम्हाला तांदळाची पेजच बनवून देत होती. आणि त्यानंतर आता शर्वरी म्हणते की अरे रात्री तुला खूप ताप आला होता आणि त्या आजोबांनी डॉक्टरला सुद्धा बोलावलं होतं तुला काहीच आठवत नाही आहे ना. तर जय म्हणतो मला फक्त तू आठवतेस. तर शर्वरी जयकडे बघते आणि त्यानंतर जय हा उठून आता बाहेर येऊन चहा पिऊ लागतो. तर तेवढ्यात हाताची घडी घालून आता शर्वरी जय समोर येते आणि म्हणते की नशीब तू मला ओळखतो आणि मला विसरला नाहीस. आणि शर्वरी म्हणते की जर मला विसरला असतास तर तुझा प्रॉब्लेम झाला असता ना. मैं का हूँ मैं किधर हूँ असं बोलला असता. तर जय हसू लागतो. आणि तेवढ्यात आता आजोबा तिथे येतात आणि आजोबा शर्वरीकडे गोळ्या औषधं देत म्हणतात की मी सकाळी डॉक्टरांकडे गेलो आणि त्यांनी गोळ्या औषधं दिली. तर आता जय म्हणतो त्यांचे पैसे. तर शर्वरी म्हणते मी जी दिली. आणि आजोबा म्हणतात ते पावसात भिजल्यामुळे कणकण आली असेल तुम्हाला जर बरं वाटत नसेल तर थांबा आजच्या दिवस. तर जय म्हणतो निघावं लागेल. आणि शर्वरी म्हणते की आजोबा जर तुम्ही नसतात तर आम्हाला माहीत नाही आम्ही काय केलं असतं. पटकन जय आजोबांच्या पाया पडतो. आजोबा त्यांना सुखी राहा असा आशीर्वाद देतात आणि या बाजूला जर आला तर या म्हाताऱ्याकडे येत जा असे आता ते आजोबा बोलतात. आणि आजोबा म्हणतात की पोरा ही पोरगी खूप आता गुणी आहे. रात्रभर तिने तुझी सेवा केली तर पोरा तुम्ही सुखी राहा बरं का असं आजोबा पुन्हा आता जयला बोलतात. आणि ते सगळं प्रेम बघून आता इकडे जय खूप खुश होतो. आणि त्यानंतर आता जय आणि शर्वरी त्यांच्या बाईकवरून आता पुन्हा त्या फार्म हाऊसवर येतात. आणि इकडे आता जय आता फार्म हाऊसवर त्या बाईकची चावी देतो. तर आता इकडे शर्वरी ही जयच्या हाताला धरते आणि म्हणते की आता शायनर तुला बरं वाटतंय ना. आणि त्याच वेळेस आता जय म्हणतो की मला बरं वाटतंय. तर तेवढ्यात शर्वरीचे लक्ष समोर जाते आणि पटकन जयच्या हाताला हात लावलेला असताना शर्वरी आता हात बाजूला घेते. तर समोर तेजस्विनी तिथे आलेली असते आणि जयसुद्धा आता तेजूला बघतो. आणि तेजस्विनी आता इकडे शर्वरीला बोलू लागताच आता जय म्हणतो की आई गप्प बस. आज ती जर नसती तर मला काय झालं असतं ना माहिती नाही आहे. आणि आता यापुढे तू तिला काहीच बोलू नकोस. आणि लगेच आता तेजस्विनी म्हणते की चल जय आवर निघायचंय. तर जय आणि शर्वरी आतमध्ये जाऊन आता त्यांची कपड्यांचे बॅगा आवरू लागतात.
शर्वरी म्हणते की पुन्हा आता भांडायचं आहे का? तर जय म्हणतो की आता एकमेकांबरोबर नाही भांडायचं तर एकमेकांसाठी भांडायचं आहे. आणि असे म्हणत आता जयने शर्वरीला बोलणाऱ्या तेजूला आता गप्प केलेलं असतं आणि शर्वरीची बाजू घेऊन शर्वरी हीच खरी असल्याचे आता जयने तेजस्विनीला दाखवून दिलेलं असतं. तर आता जय आणि शर्वरी कसे एकमेकांसाठी पुन्हा प्रेमाने कायमचे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.